नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेतू अभ्यासक्रम वर्ग 10वा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन पुणे यांनी जो 45 दिवसाचा अभ्यासक्रम तयार केला, त्या अभ्यासक्रमातील ही गणित या विषयाची अंतिम चाचणी 14 ऑगस्ट रोजी होणार आहे। ती चाचणी आज मी तुमच्यासमोर सर्व विद्यार्थ्यांसमोर मी सोडून देत आहे। त्याच्यातले सर्व बारकावे तुमच्यासमोर मांडत आहे, तरी सर्व विद्यार्थी ती चाचणी सोडवतील। चला तर आता आपण चाचणी पाहू। पहिला प्रश्न आहे, अचूक पर्याय निवडा। बहुपर्यायी प्रश्नापैकी अचूक पर्याय निवडा। मी प्रश्न थोडा शॉर्टमध्ये लिहिला। 6 गुणाचा प्रश्न आहे। काय म्हटलं बा, खालीलपैकी नैसर्गिक संख्याचा संच कोणता? नैसर्गिक संख्याचा संच म्हणजे 1 पासून सुरू होणाऱ्या सर्व संख्या म्हणजे नैसर्गिक संख्याचा संच। मग या ठिकाणी पहा, हा पूर्णांक संख्याचा संच, हा पूर्ण संख्याचा संच आणि ह्या विरुद्ध संख्याचा संच म्हणजे ह्या पूर्णांकाचे परंतु विरुद्ध नैसर्गिक संख्येच्या विरुद्ध संख्या येतात। मग नैसर्गिक संख्याचा संच म्हणजे 1 पासून सुरू होणाऱ्या सर्व संख्या म्हणजे नैसर्गिक संख्यांचा संच, म्हणून याचं उत्तर येईल ऑप्शन बी। येते लक्षात। दुसरा पहा, p बरोबर 3 असताना p वर्ग वजा 9 या बहुपदीची किंमत रिकामी जागा असेल। p ची किंमत किती दिली? p बरोबर 3। मग p वर्ग वजा 9 या बहुपदीची किंमत किती होईल? जिथे p असेल तिथे 3 ठेवणार। 3 चा वर्ग वजा 9, 3 चा वर्ग 9, 9 वजा 9 बरोबर किती आले? 0। म्हणजे ऑप्शन नंबर सी, त्या बहुपदीची किंमत किती असेल? 0। चला म्हणून आपण ऑप्शन क्रमांक सी। येते लक्षात। पुढचं पहा, x अधिक y बरोबर 4 या दोन चलातील समीकरणासाठी x वर 2 असताना y ची किंमत किती? इथे समीकरण दिलं आपल्याला x अधिक y बरोबर 4 या दोन चलातील समीकरणासाठी x ची किंमत किती? 2 असताना y ची किंमत किती? मग या ठिकाणी पहा, हे समीकरण दिलं x अधिक y बरोबर 4। x ची किंमत किती दिली? 2। 2 अधिक y बरोबर 4 म्हणून y बरोबर 4 वजा 2, तर y बरोबर 4 2 गेले 2, y ची किंमत किती असेल? 2। ऑप्शन नंबर डी दिसते। येते लक्षात। पहा त्यानंतर पहा समोरचा, रिकामी जागा या चौकोनाच्या लगतच्या बाजूच्या सर्व जोड्या एकरूप असतात। आपल्याला माहिती आहे, आयतात समुख बाजू एकरूप असतात, समांतरभुजामध्ये समुख बाजू एकरूप असतात, समलंबामध्ये कोणत्याही बाजू एकरूप नसतात। तो समद्विभुज समलंब असेल तरच असमान बाजू एकरूप असतात। फक्त समभुज चौकोन ज्याच्या सर्व बाजू एकरूप असतात, समभुज चौकोन काय म्हणून आपण त्याला? समभुज चौकोन। समभुज चौकोनाच्या लगतच्या बाजूच्या सर्व जोड्या एकरूप असतात। ऑप्शन नंबर डी। त्यानंतर 3 भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या 3 रेषा असतात। मग त्या 3 भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतात? आता 3 भिन्न बिंदू असे असतील, 1 2 आणि 3, म्हणजे हा ए असेल, हा बी असेल आणि सी। ह्या एक रेषा असतील तर यांना समाविष्ट करणारी फक्त एकच रेषा असते अशी, ठीक आहे। आणि हे जर नैक रेषा असतील असं, तर यांना समाविष्ट ए बी आणि सी, तर यांना समाविष्ट करणाऱ्या रेषा बा, यांना समाविष्ट करणारी रेषा ही एक बरोबर, ही दुसरी आणि ही तिसरी रेषा। मग या ठिकाणी आपण पर्यायाचा काय ऑप्शन देऊ शकतो? 1 किंवा 3। एक असेल, एक रेषा असतील तर एक असेल, अनेक रेषा असतील तर 3 रेषा समाविष्ट करतील। त्यानंतर पहा, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, या ठिकाणी लक्ष द्या। एका त्रिकोणाच्या 2 बाजू 5 सेंटीमीटर व 1.5 सेंटीमीटर असतील तर त्रिकोणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी रिकामी जागा नसेल। नसेल म्हणते इथे, पहा लक्ष द्या, तिसऱ्या भुजेची लांबी रिकामी जागा नसेल। आपल्याला माहिती आहे, त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूची बेरीज, त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते। उदाहरणार्थ इथे आपण असा त्रिकोण काढला, पी क्यू आर। इथे पी क्यू घेतली, क्यू आर घेतली, तर पी क्यू अधिक क्यू आर ही पी आर पेक्षा कशी असते? मोठी। कोणत्याही 2 बाजूची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा कशी असते? मोठी असते। आता या ठिकाणी पहा, मी समजा ही घेतली 5, ही घेतली 1.5। आता ही जी क्यू आर आहे, या क्यू आरची बाजू जर समजा मी पूर्ण ऑप्शनचा विचार करून घेतली, या क्यू आरची बाजू या ठिकाणी पहा, या क्यू आरची बाजू जर समजा मी 3.4 घेतली,
किती घेतली 3.4. तर इथं लक्ष द्या, पी क्यू अधिक क्यू आर किती होते, पी क्यू 1.5 अधिक क्यू आर 3.4 आणि दोघांची बेरीज 4.9. 4.9 ही 5पेक्षा मोठी आहे का, नाही. म्हणून इथे कोणतं ऑप्शन नाही घेता येणार आपल्याला, 3.4. आलं लक्षात. कारण कोणत्याही दोन बाजूची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा कशी असते, मोठी असते. मग या दोघांची बेरीज 1.5 आणि 3.4 याची बेरीज किती येते, 4.9. ही 5पेक्षा कशी नाही, मोठी नाही. 4.9 ही 5पेक्षा काय नाही, मोठी नाही. म्हणून आपण इथं कोणतं ऑप्शन नाही घेऊ शकत, 3.4. चला समोरचा प्रश्न दुसरा. आपण याच्या अगोदर पहिला प्रश्न पाहिला बहुपर्यायी प्रश्नापैकी. आता प्रश्न दुसरा. खालील उपप्रश्न सोडवा. प्रश्न दुसरा गुणित 6. साधा प्रश्न आहे, एकदम साध्या एक सिंगल लाईन क्वेश्चनचे प्रश्न आहेत. पहा, 2 व 8चा भूमितीमध्ये काढा. आपल्याला माहिती आहे भूमितीमध्ये कशाला म्हणतात. समजा 2 व 8चा भूमितीमध्ये x आहे, बरोबर. आपण शिकलेलं आहोत मागच्या अभ्यासक्रमात. बी हा ए व सीचा भूमितीमध्ये असेल, बी हा ए व सीचा भूमितीमध्ये असेल तर आपण कसं लिहितो, बी वर्ग बरोबर ए सी. बस सेम इथंच आपण करणार. एक्स वर्ग बरोबर 2 गुणिले 8. 2 गुणिले 8 बरोबर किती आले, 16. आणि वर्गमूळ काढलं तर एक्स बरोबर 16चं वर्गमूळ किती आले, 4. एक्स बरोबर 4. म्हणून 2 व 8चा भूमितीमध्ये 4 आहे. येते लक्षात. एक्स वर्ग बरोबर 2 गुणिले 8 16. मग एक्स वर्ग बरोबर 16 तर एक्स बरोबर 4. याचं वर्गमूळ काढलं एक्स वर्गचं एक्स आणि 16चं वर्गमूळ 4. एक्स बरोबर 4. मग 2 व 8चा भूमितीमध्ये किती, 4. पुढचं पहा, एक्स वर्ग वजा 25चे अवयव काढा. काहीच नाही. एक्स वर्ग वजा 25 याला आपण असं लिहू शकतो, एक्स वर्ग वजा 5चा वर्ग, बरोबर. म्हणून एक्स वर्ग वजा 5चा वर्ग तर एका आपल्यामध्ये ए वर्ग वजा बी वर्गचं सूत्र माहिती आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बरोबर. एका कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी. बस ते इथं वापरायचं. एका कंसात एक्स अधिक 5 आणि दुसऱ्या कंसात एक्स वजा 5. तुम्ही एका खाली एकही लिहू शकता, बरोबर. हे आले या बहुपदीचे अवयव. एका एक्स अधिक 5 आणि एक्स वजा 5 हे एक्स वर्ग वजा 25चे अवयव. समोर समांतरभुज चौकोनाच्या एका कोणाचे माप 40 अंश आहे तर त्याच्या लगतच्या कोणाचे माप किती. समांतरभुज चौकोन असा असतो, दिसतो. या ठिकाणी समजा ए बी सी आणि डी हा कोण 40 अंशाचा आहे तर हा कोण किती मापाचा असेल म्हणजे त्याच्या लगतचा कोण. लगतचा हा घ्या किंवा हा घ्या, हे दोन्ही लगतचे, हा किंवा हा, बरोबर. आपल्याला माहिती आहे समांतरभुज चौकोनाच्या लगतचे कोण पूरक असतात. समांतरभुज चौकोनाच्या लगतचे कोण कशा असतात, पूरक असतात किंवा त्यांच्या कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. दोन्हीपैकी काही आपण म्हणू शकतो, बरोबर. आता या ठिकाणी पहा, कोण ए अधिक कोण बी बरोबर 180 अंश. कोण ए अधिक कोण बीचं माप किती आहे, 40 बरोबर 180 अंश. कोण ए बरोबर 40 तिकडे गेले तर वजा होतील, 180 वजा 40 तर कोण ए बरोबर किती आले, 140 अंश. म्हणजेच समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोणाचे माप 140 अंश. कोण बीच्या लगतचे कोण बीच्या लगतच्या कोण एचे माप 140 अंश. सोडतोय. पुढचं पहा, त्रिकोण पी क्यू आरमध्ये जर कोण आर हा कोण क्यू पेक्षा मोठा असेल तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. कोण मोठे, कोण आर हा कोणापेक्षा मोठा आहे, कोण क्यू पेक्षा. आपल्याला गुणधर्म माहिती आहे, मोठ्या कोणासमोरची बाजू कशी असते, मोठी असते. मोठ्या कोणासमोरची बाजू कशी असते, मोठी असते. मग आर हा कोण मोठा आहे, मग आरच्या समोरची बाजू कोणती असेल तर आर सोडून उरलेले 2 अक्षर म्हणजे कोणती राहतील, बाजू पी क्यू. इथं क्यू आहे, क्यू सोडून दुसरे अक्षर बाजू पी आर म्हणजे पी क्यू ही पी आरपेक्षा कशी राहील, मोठी. मग इथे कुठे दिसते ऑप्शनमध्ये, पी क्यू ही पी आरपेक्षा मोठी, ऑप्शन नंबर बी.
ठीक आहे. हा झाला प्रश्न दुसरा. 6 मार्काचा 6 गुणाचा प्रश्न होता. पाहून घ्या, वाटलंच तर स्क्रीनशॉट काढा, वहीत व्यवस्थित लिहा, समजून घ्या. ठीक आहे. आता समोरचा प्रश्न 3. 2 प्रश्न पाहिले आपण. प्रश्न पहिला 6 गुणाचा बहुपर्याय, प्रश्न दुसरा सिंगल लाईन क्वेश्चन आहे. आणि आता प्रश्न तिसरा पाहणार आहोत आपण. तो 14 गुणाचा आहे आणि याच्यात 7 प्रश्न येतं. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क येतं. तर ते आपण प्रत्येक प्रश्नाला 2 गुण येतं आणि एक एक प्रश्न इथे सविस्तर आपण सोडू आणि लिहू. ठीक आहे. पहा, जर a/b बरोबर 5/3, जर a/b बरोबर 5/3 तर a अधिक b छेद a वजा b ची किंमत काढा. या ठिकाणी लक्षात येत असेल तुम्हाला a/b बरोबर किती दिलं 5/3 बरोबर, हे दिलेले आहे आपल्याला. आणि a अधिक b छेद a वजा b ची किंमत काढा. तर इथे वियोग क्रिया लावलेली आहे. तीच क्रिया इथे लावायची योग वियोग क्रिया करून. काय म्हणून? योग वियोग क्रिया करू. काय होईल? योग वियोग क्रियेमध्ये पूर्वपद आणि उत्तरपद याची बेरीज आणि पूर्वपद आणि उत्तरपद याची वजाबाकी बरोबर 5 अधिक 3 छेद 5 वजा 3 बरोबर 8/2. त्याला आपण असंही लिहू शकू बेचूक 8/4. येथे लक्षात की a अधिक b छेद a वजा b ची किंमत काढा. समजलं तुम्हाला? आता पुढचा प्रश्न. x वजा y बरोबर 11 या समीकरणाच्या कोणत्याही 2 उकली लिहा. x वजा y बरोबर 11. काय म्हणते? x वजा y बरोबर 11. x ची किंमत अशी ठेवा आणि y ची किंमत अशी ठेवा की x मधून y काढला तर 11 उरले पाहिजे. त्या किमती तुम्ही मनाने कोणत्याही घेऊ शकता. उदाहरणार्थ समजा या ठिकाणी मी म्हटलं 23 वजा 12 बरोबर 11 बरोबर, म्हणजे x ची किंमत किती झाली 23 आणि y ची किंमत किती झाली 12. x बरोबर 23 आणि y बरोबर 12. अशा आणखीन किती किमती घेऊ शकता, ह्याच घ्याव्या असं काही नाही आहे. दुसरं उदाहरणार्थ आपण इथं असं घेऊ शकतो एक्झाम्पल की 40 वजा 29. 40 मधून 29 गेले 11 राहिले बरोबर आहे. म्हणजे x ची किंमत किती आली 40 आणि y ची किंमत किती आली 29. अशा आपण अनंत किमती घेऊ शकतो. तो प्रश्न तुम्ही स्वतः मनाने सोडवणे अपेक्षित आहे. सर्वांचं उत्तर कॉमन येणे अपेक्षित नाही. फक्त इथे लक्षात ठेवायचं की याच्यातून ही संख्या वजा केल्यावर उत्तर किती आलं पाहिजे 11. म्हणजे एक्सची किंमत 13 ची किंमत 23, एक्सची किंमत 40, y ची किंमत 12, y ची किंमत 29. अशा कितीही किमती घेऊन तो प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. x बरोबर 40 आणि y बरोबर 29. ठीक आहे. चला आता समोरचा प्रश्न पाहू. इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला? हे लक्षात आलं? वाटलंच त्याचा स्क्रीनशॉट काढा. आता पुढचा प्रश्न पाहू आपण. ठीक आहे. काय म्हणते? x वर्ग वजा 3x वजा 28 या बहुपदीचे अवयव पडा. काय दिली बहुपदी? x वर्ग वजा 3x वजा 28. ठीक आहे. x वर्ग वजा 3x वजा 28. या ठिकाणी गुणाकार पहा किती आहे वजा 28. ही वर्गीय त्रिपदी आहे. 3 पदे आहेत आणि चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे म्हणून त्याला वर्गीय त्रिपदी म्हणतात. गुणाकार आला पाहिजे वजा 28. काय गुणाकार किती ऋण 28 आणि बेरीज पाहिजे आपल्याला ऋण 3. अशा 2 संख्या शोधायच्या की ज्यांची गुणाकार ऋण 28 येईल आणि बेरीज ऋण 3 येईल. आता गुणाकार 28 म्हणजे एक संख्या ऋण असेल एक संख्या धन असेल बरोबर. गुणाकार ऋण कधी येतो? एक संख्या धन असेल आणि एक संख्या ऋण असेल तर. मग असा दोघाचा गुणाकार अशा 2 संख्या शोधा की ज्यांचा गुणाकार ऋण 28 येते आणि बेरीज ऋण 3 येते. 7×28. इथलं हे जे चिन्ह हे मोठ्या संख्येला लावायचं असते. म्हणजे 7तून 4 गेले 3 राहिले ऋण 3. बस सर्व मूळ कन्सेप्ट एवढ्यातच आहे, बाकी काही नाही. मग इथं सोडवायला x वर्ग याची फोड केली आपण ऋण 3ची कशी ऋण 7x अधिक 4x आणि ऋण 28. ऋण 28 2 2चे गट पाडले. काय येईल? x बाहेर काढला कॉमन इथला x वजा 7. इथे 4 बाहेर काढले x वजा 4 7 28. इथे x वजा 7 आणि x वजा 7 हे नेहमी सारखंच असते. ते बाहेर काढलं x वजा 7 आणि उरलेल्या कंसात x अधिक 4. हे झाले त्या बहुपदीचे अवयव.
x वजा 7 आणि x अधिक 4. इथे लक्षात पहा. समोरचा प्रश्न काय म्हणते. प्रश्न आपण पहिला सोडवला, दुसरा सोडवला, तिसरा, आता आपण पाहू चौथा. प्रश्न 4 काय म्हणतो तो पहा. किंमत काढा. 5 sin 30 5 sin 30 अधिक 3 tan 45 3 tan 45 अंश आणि sin 30 अंश. हा प्रश्न सॉल्व करताना ह्या गोष्ट येणे अत्यंत आवश्यक आहे. हे 2 त्रिकोण माहीत पाहिजे तुम्हाला. तुमच्या सरांनी तुम्हाला सांगितले असतीलच किंवा आपल्या सेतूच्या अभ्यासक्रमात सुद्धा दाखवलेले इथं हे 2 त्रिकोण आहे 30 60 आणि 90चा त्रिकोण. कर्ण घेतात या 2 30 अंशासमोरची बाजू 1 आणि 60 अंशासमोरची बाजू कर्णाच्या वर्गमुळात 302 पट म्हणजे वर्गमुळात 3. आणि दुसरा जो त्रिकोण आहे हा असा आहे तो 45 45 90चा 45 45 90 ही 1 1 आणि ही बाजू ती वर्गमुळात 2 दिसत असेल. मी ते दिसत असेल तर मी ती खाली काढतो. 45 45 90 1 1 आणि ही असते वर्गमुळात 2. हे कशासाठी करतो आपण तर sin 30 ची किंमत. साइन म्हणजे काय होते समोरील भुजा भागिले कर्ण. sin 30 म्हणजे काय होते समोरील भुजा भागिले कर्ण. साइनचा गुणोत्तर काय होते समोरील भुजा भागिले कर्ण. मग समोरील भुजा 1 आणि कर्ण 2 म्हणून sin 30 ची किंमत आली 1/2 अधिक 3 गुणिले tan 45 tan 45 समोरील भुजा भागिले लगतची भुजा. समोरील भुजा 1 आणि लगतची भुजा 1 1/1 म्हणजे 1. याचं उत्तर 5/2 अधिक 3 बेत्रिक 6 6 आणि 5 11 11/2. याची किंमत किती आली 11/2. येते लक्षात. सोपं आहे काही कठीण नाही. आता त्यामध्ये म्हणजे खालील बिंदू कोणत्या चरणात किंवा अक्षावर आहे. हे बिंदू कोणत्या चरणावर किंवा अक्षावर आहेत तर आपल्याला इथे सोडवता येते ते पाहता ते. या ठिकाणी पहा 12,0 x निर्देशक 12 आहे y निर्देशक 0 म्हणजे ए हा बिंदू कोणत्या अक्षावर आहे x अक्षावर. कुठे आहे x अक्षावर. -5, -2. आता आपण इथं कार्टेशियन अक्ष काढले तर हे पहिलं चरण हे दुसरं चरण हे तिसरं चरण आणि हे चौथं चरण. ठीक आहे. पहिल्या चरणात पहा सर्व धन असतात. दुसऱ्या चरणात x अक्षावर ऋण आणि y अक्षावर धन. तिसऱ्याच्या दोन्ही ऋण आणि तर x निर्देशक धन आणि y निर्देशक ऋण दिसते. मग याच्यावर सर्व आपल्या लक्षात येऊन जाते की दोन्ही ऋण आहेत म्हणजे कोणत्या चरणात आहे तिसऱ्या चरणात. आपण इथे लिहिणार तिसऱ्या चरणात. 2 10 म्हणजे दोन्ही धन येतं म्हणजे कोणत्या चरणात असेल तो पहिल्या चरणात. आणि डी 15 ऋण 18 x निर्देशक धन आणि y निर्देशक ऋण म्हणजे कोणत्या चरणात चौथ्या चरणात. येते लक्षात. आता याला लिहायचं कसं ही पहा. मी इथं शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं पण याला अशाही प्रकारे आपल्याला लिहिता येते. हे समजलं तुम्हाला. वाटलंच त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण समोरचं पाहू. टेस्ट मोठी असल्यामुळं आता या ठिकाणी याला कसं लिहायचं. ए हा प्रश्न 5वा बिंदू कोणत्या चरणात किंवा अक्षावर आहेत. ए 12,0 ए हा बिंदू x अक्षावर आहे कारण त्याचा y निर्देशक आहे 0. दुसरं बी -5, -2 बी हा बिंदू तिसऱ्या चरणात आहे. तिसऱ्या चरणात आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही सी हा बिंदू पहिल्या चरणात आहे आणि डी हा बिंदू चौथ्या चरणात आहे असं लिहू शकतो. ठीक आहे. चला आता त्याच्यानंतर एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे. इथपर्यंत लिहिले असेल तुम्ही समजलं असेल. इथे पहा एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेंटीमीटर असून जीवेची लांबी 18 सेंटीमीटर आहे. तर त्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासून अंतर किती. या ठिकाणी लक्ष द्या. हे वर्तुळ आहे. ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे. ए बी ही त्या वर्तुळाची जीवा आहे आणि जीवेची लांबी किती 18.
बरोबर. आणि त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे. त्रिज्या किती? 10 सेंटीमीटर. ही त्रिज्या आहे 10 सेंटीमीटर. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे त्याने काय म्हटलं तर त्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर किती. हे जीवेचे हे OM हे अंतर आपल्याला काढायचं आहे. जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर किती. आपल्याला माहिती आहे वर्तुळाच्या केंद्रातून जीवर जर लंब टाकला तर तो जीवेस काय करतो? दुभागतो. आपण याच्या अगोदरच्या युनिटमध्ये वर्तुळ युनिटमध्ये पाहिलेले. या ठिकाणी पहा ओ हा लिहिण्याची पद्धत. ओ हा वर्तुळाचा केंद्र असून रेख AB ही वर्तुळाची जीवा आहे. रेख OM लंब जीवा AB काढा. वर्तुळाच्या केंद्रातून जीवर जर लंब टाकला तर जीवा काय होतो? दुभागतो. तो गुणधर्म तिथं लिहा. मग काय लिहिते? त्रिकोण OMA. त्रिकोण OMA. ठीक आहे. OM लंब जीवा AB. मग वर्तुळाच्या केंद्रातून जीवर लंब टाकला तर जीवा दुभागते. जीवा दुभागते म्हणजे काय होते? दोन सारखे भाग होतात. दोन सारखे भाग होतात म्हणजे काय होते? AM हे अंतर होते 9 आणि MB हे अंतर सुद्धा किती होते? 9. मग आम्ही इथे म्हणू शकतो AM बरोबर MB बरोबर 1/2 AB म्हणजेच 1/2 गुणिले AB किती? 18 बरोबर किती? 9 सेंटीमीटर. ठीक आहे. आता OMA हा काटकोन त्रिकोणात काटकोन त्रिकोण OMA मध्ये काटकोन त्रिकोण OMA मध्ये याला आपण पायथागोरस पायथागोरस प्रमेयानुसार काय कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेड जेवढा असतो. आपल्याला काढायची OM तर आपण इथे डायरेक्ट सोडू. आपण OMचा वर्ग बरोबर OAचा वर्ग वजा AMचा वर्ग. दिसते तुम्हाला? ठीक आहे. आता हे आपण हे वर सोडू. दिसत असेल आपण वर सोडू. पहा या ठिकाणी पहा OMचा वर्ग बरोबर OAचा वर्ग वजा AMचा वर्ग. OA किती आहे? 10चा वर्ग. AM किती आहे? 9चा वर्ग. बरोबर. मग 10चा वर्ग 100, 9चा वर्ग 81. तर या ठिकाणी पहा या ठिकाणी जीवेची लांबी 18 नसून किती आहे? 16 आहे. किती आहे? 16. तर युनिटमध्ये 16 बदलल. इथे 9च्या जागी या 9च्या ऐवजी इथे 8 होईल. 9च्या ऐवजी किती होईल? इथे 8 8 8. मग इथे 16 होईल आणि इथे होईल 8. येते लक्षात? हे MB आणि AM हे किती होतील? 8. मग पायथागोरस लावला. मग इथं AMच्या जागी ही होईल 8. 8चा वर्ग किती येते? 64. ठीक आहे. मग 100 मधून 64 गेले तर या ठिकाणी राहिले 36. 100 मधून 64 गेले तर 100 मधून 64 गेले तर या ठिकाणी राहतात 36. मग याचा वर्गमूळ काय येतं? OM बरोबर 6. OM बरोबर किती? 6. ठीक आहे. म्हणजे 6 सेंटीमीटर. याचा अर्थ काय झाला की वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर वर्तुळ केंद्रापासून जीवा ABचे अंतर 6 सेंटीमीटर आहे. वर्तुळ केंद्रापासून जीवेचे अंतर किती आहे? 6 सेंटीमीटर आहे. प्रश्न थोडासा मोठा वाटतो. आता हा थोडासा मोठा आहे तसा 3 मार्काचा असतो. पण तुम्ही पहिले काही विशेष काठीण्य काही नाही. ओ हा वर्तुळाचा केंद्र असून रेख AB ही त्या वर्तुळाची जीवा आहे. हे वाक्य साधं लिहू शकतो. मग रेख OM लंब जीवा AB काढा आणि वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर लंब टाकला तर जीवेला काय करतो? दुभागतो. AM बरोबर MB बरोबर 1/2 AB. ABच्या 1/2 1/2 गुणिले 16 बरोबर किती आला? 8 सेंटीमीटर. आता त्यानंतर काटकोन त्रिकोण OMA मध्ये याला लावायचा पायथागोरस. हा जो त्रिकोण दिसतो तुम्हाला OMA दिसतो OMA याला लावायचा पायथागोरस. आणि पायथागोरस लावल्यानंतर OMची किंमत काढायची. तेच वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर. OM हे काय? जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर. झाला हा कन्सेप्ट क्लिअर. आता
हे समजून घ्या, वाटलंच तर याचा स्क्रीनशॉट काढा, तुमच्या लक्षात येईल. पहिल्यांदा हे सोडवावं लागते. हा कितवा प्रश्न आहे? सहावा प्रश्न आहे. इथे जागा नव्हती म्हणून मी वर सोडवला. पहा, शांततेनं पहा त्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे. आता समोरचा प्रश्न. आता हा प्रश्न शेवटचा प्रश्न याच्यावरचा. रेषा यल आणि रेषा यम, रेषा यल समांतर रेषा यम आणि रेषा पी छेदिक आहे आणि रेषा पी ही काय? छेदिका. बरोबर. आता रेषा यल आणि रेषा यम ही समांतर रेषा असून रेषा पी ही छेदिका आहे. तर हा जे कोण येतं या ठिकाणी पहा, एक सेकंद. या ठिकाणी पहा, प्रश्नाचं स्वरूप आपल्याला काय दिलेलं आहे ते. हा 45चा आहे. मला ते हा बी वर दिलेला आहे. प्रश्नपत्रिकेत एकदा आपण पाहू. परत एकदा प्रश्नपत्रिकेत कुठे प्रश्नपत्रिका आहे? एक सेकंद चालू. हाच आहे बी. पाहता या ठिकाणी ह्या दोन रेषा समांतर, रेषा यल आणि रेषा यम समांतर असून रेषा पी ही त्याची छेदिका आहे. तर हा कोण आणि ह्या कोण, हे कोणते कोण होतात? संगत कोण. आपण समजू की हा जो कोण आहे या कोणाला आपण एक्स नाव देऊ. बरोबर. यासाठी लक्षात द्या, कोण एक्स बरोबर 45 अंश. कोण एक्स आणि 45 दोन्ही सारख्याच मापाचे आहेत, कारण कोणते कोण येते? संगत कोण. रेषेवरचे. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, कोण एक्स आणि कोण बी, एक्स आणि बी दिसत वर. कोण एक्स अधिक कोण बी बरोबर 180 अंश, कारण एक्स आणि बी हे रेषीय जोडीतील कोण होतात. कसे होतात? रेषीय जोडीतील कोण. रेषीय जोडी. मग कोण एक्सचं माप माहिती आहे आपण एकमध्ये पाहिलं. कोण एक्सचं माप किती आहे? 45 अधिक कोण बी बरोबर 180. तर कोण बी बरोबर 180 वजा 45. तर कोण बी बरोबर 135 अंश. कोण बीचं माप किती आलं? 135. हा आला 135 अंशाचा आणि हा जो होता हा किती होता? 45 अंशाचा. ए आणि बी हे जे येतं विरुद्ध कोण येतं. कोणते कोण येतं? विरुद्ध कोण. कोण ए बरोबर कोण बी बरोबर 135 अंश. कारण काय? विरुद्ध कोण. ठीक आहे. हे कसे येतं? विरुद्ध कोण. आता या ठिकाणी पाहता राहिला आपला कोण सी काढायचा. तर आपण कोण सी इथे काढू. या ठिकाणी लक्ष द्या, कोण सी. आता रेषा पी आणि रेषा यन समांतर रेषा पी असून रेषा यम ही त्यांची काय? छेदिका आहे. ठीक आहे. ही जे रेषा यन आहे, ही रेषा यन आणि रेषा पी यांची रेषा यम काय? छेदिका आहे. मग कोण बी आणि कोण सी कोणते कोण होतील? संगत कोण. रेषेवरचे कोण बी बरोबर कोण सी बरोबर काय? कोणते? कोण बी बरोबर कोण सी. आणि कोण बी किती? 135 अंश. कारण काय? संगत कोण. बरोबर. म्हणून कोण सी बरोबर किती आलं? 135 अंश. आता या ठिकाणी कोण बी काढला, कोण सी काढला आणि कोण ए कुठं काढला आपण? या ठिकाणी कोण ए बरोबर 135 अंश. आलं लक्षात. इथे हा 14 गुणाचा प्रश्न होता. खालील उपप्रश्न सोडवा म्हणून तुम्ही हा प्रश्न याचा स्क्रीनशॉट काढा वाटलंच तर. पहा बारकाईनं इथून सुरू होते आणि इथे संपतो. आणि हे 45 आणि कोण एक्स हे संगत कोण येतं? एक्स आणि कोण बी रेषीय जोडीतील कोण येतं? कोण ए आणि कोण बी विरुद्ध कोण येतं? आणि कोण बी आणि कोण सी इथं संगत कोण येतं? सर्वांचे मापे आपण काढले. ठीक आहे.
आता आपण समोरचा प्रश्न बघू. प्रश्न चौथा. या अगोदर आपण प्रश्न तिसरा पाहिला आणि त्या प्रश्न तिसऱ्यामध्ये थोडीशी आपली लिहिताना मिस्टेक झाली होती की जीवा आपण 18 घेतली होती पण ती जीवा 16 होती. तेवढं करेक्शन तुम्ही पाहून घेसाल. त्यानंतर आता प्रश्न क्रमांक 4 पाहायचा आणि प्रश्न 4मध्ये खालील एक सामायिक समीकरण सोडवा हा एक प्रश्न आहे आणि एक दुसरा हा एक प्रश्न आहे. म्हणजे हे 3 मार्काचा आणि हा 3 मार्काचे असे 2 प्रश्न आपण इथं पाहणार आहोत. आता या ठिकाणी पहा 2x अधिक 3y बरोबर 18 हे एक सामायिक समीकरण सोडा आणि x अधिक y बरोबर 7 चलाचा लोप करून सोडू शकतो. एका चलाची किंमत दुसऱ्या समीकरणात ठेवून सुद्धा सोडू शकतो. आपण चलाचा लोप करून या पद्धतीने ते सोडू. हे समीकरण 1 आहे आणि समीकरण 2 आहे. यामध्ये एक्सचा सहगुणक 2 आहे इथे एक्सचा सहगुणक काही 1 आहे. इथं वायचा सहगुणक 3 आहे इथं वायचा सहगुणक 1 आहे. आपण दोघांचे सहगुणक सारखे करू. समीकरण 2 ला वायचा सहगुणक सारखा करू. एक्सचा केला तरी चालते. इथे वायचा करू आपण. वायचा सहगुणक 3 आहे इथं 1 आहे. समीकरण 2 ला 3 ने गुणू. काय येईल मग 2 ला 3 ने गुणलं तर 3x अधिक 3y बरोबर 3 7 21 समीकरण नंबर 3. आता या समीकरणाचा आणि या समीकरणाचा या दोनच समीकरणाचा आपण विचार करणार. ठीक आहे. पहा आता इथे वायचा सहगुणक अधिक 3 आहे इथं वायचा सहगुणक अधिक 3 आहे. मग लोप करायचा म्हणजे जर अधिक केलं तर दोघांची बेरीज होईल तो कटणार नाही म्हणून त्या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करणं अपेक्षित आहे. समीकरण 3 वजा 1 करू. ठीक आहे. समीकरण 3 वजा 1 करू. मग 3 काय तर 3x अधिक 3y बरोबर 21 वजा 2x अधिक 3y बरोबर 18. या ठिकाणी पहा वजाबाकी करताना खालच्या पदाचे चिन्ह काय होतात बदलतात. म्हणजे अधिक येतं वजा येईल व अधिक येतं वजा येईल अधिक येतं वजा होईल. 3x मधून 2x गेले x राहिला हे कटले आणि 21 मधून 18 गेले तर राहिले 3 म्हणून या ठिकाणी x ची किंमत किती आली 3. x बरोबर 3 ही किंमत तुम्ही कोणत्याही एका समीकरणात ठेवू शकता. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही. आपण काय करू दिसतं तुमच्या लक्षात येते ना x बरोबर 3 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 काय x अधिक y बरोबर 7 x ची किंमत 3 अधिक y बरोबर 7 y बरोबर 7 वजा 3 तर y बरोबर किती आले 4. ठीक आहे. म्हणून 3,4 पहिले x निर्देशक लिहायचा नंतर y 3,4 ही दिलेल्या समीकरणाची काय आहे उकल आहे. ही दिलेल्या समीकरणाची काय उकल आहे. येते लक्षात समजते. पहा आता त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न दुसरा पहा. प्रश्न चौथ्यातला मी प्रश्न लिहिला नाही तिथे जागा कमी पडते म्हणून मी थोडक्यात प्रश्न लिहिला. एक आकृती काढली तुम्हाला आकृती दिलेली आहे. प्रश्नपत्रिका तुमच्याकडे आहे. पहा काटकोन त्रिकोण YXZ मध्ये काटकोन त्रिकोण YXZ मध्ये कोण x बरोबर 90 अंश XZ बरोबर 8 सेंटीमीटर नंतर YZ बरोबर 17 सेंटीमीटर तर साइन y कॉस y टॅन y साइन z कॉस z आणि टॅन z यांची आपल्याला किमती काढायच्या आहे. हे सेंटीमीटर एकक आणि हे सेंटीमीटर. ठीक आहे. तर हे काही फार कठीण प्रश्न नाही सहज लक्षात येईल. पहा आता हा काटकोन त्रिकोण याला पायथागोरस लावून ही बाजू काढू शकतो आपण. पायथागोरस पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला काढायचं आहे XY चा वर्ग बरोबर XZ चा वर्ग YZ चा वर्ग वजा XZ चा वर्ग. मग या ठिकाणी XY कंसाचा वर्ग XY कंसाचा वर्ग YZ किती दिले आपला 17 चा वर्ग वजा XZ किती दिला 8 चा वर्ग. ठीक आहे. मग आपण याला असं सोडू शकतो एका कंसात 17 अधिक 8 आणि दुसऱ्या कंसात 17 वजा 8 बरोबर.
ए वर्ग वजा बी वर्गचं सूत्र वापरून ते सॉल्व करू आपण. 17 वर्ग बरोबर 17 आणि 8 किती होतात 25 गुणिला 17तून 8 गेले 9. ठीक आहे. आणि आता आपल्याला XY पाहिजे तर इथे XYचा वर्ग आला, मग याचा वर्गमूळ काढू. पण XY बरोबर 25चं वर्गमूळ 5 आणि 9चं वर्गमूळ 3, तर XY बरोबर किती आले 3 5 15. बस एवढंच महत्त्वाचं होतं याच्यात. XY बरोबर 15 सेंटीमीटर हे पायथागोरसच्या यानं आपण काढलं. येते लक्षात. ठीक आहे. आता पहा सर्वांच्या किमती. साईन Y, साईन म्हणजे काय होते समोरील भुजा भागिले कर्ण 8/17 बरोबर. नंतर कॉस Y, कॉस Y मग कॉस म्हणजे काय होते लगतची भुजा भागिले कर्ण, लगतची भुजा ही आणि कर्ण हे 15/17 बरोबर. टॅन Y, टॅन म्हणजे काय होते समोरील भुजा भागिला लगतची भुजा, हा तर कर्ण आहे ना, हा काय कर्ण, समोरील भुजा भागिला लगतची भुजा, समोरील भुजा 8 आणि लगतची भुजा 15, 8/15. साईन Z, आता इथं वा साईन Z, तर साईन Z हा Z, साईन Z, साईन म्हणजे काय होते समोरील भुजा भागिला कर्ण, समोरील भुजा 15 आणि कर्ण किती आहे 17. कॉस Z, लगतची भुजा भागिला कर्ण, लगतची भुजा किती आहे 8 आणि कर्ण किती आहे 17, 8/17. आणि लास्ट टॅन Z, टॅन Z समोरील भुजा भागिला लगतची भुजा, समोरील भुजा 15 आणि लगतची भुजा 8, 15/8 बरोबर. तर पहा तुमच्या लक्षात येईल साधा सोपा प्रश्न आहे. पायथागोरसच्या प्रमेयावरून ही बाजू काढायची आणि साईन कॉस टॅन याचे सर्व गुणोत्तर आपण लिहायचे, बाकी काय कठीण आहे. ठीक आहे. या सर्व घटक चाचण्या वहीत स्वच्छ हस्ताक्षरात व्यवस्थित लिहून काढा, कारण यावरच आधारित तुमचे गुणदान प्रक्रिया राहील. अंतर्गत मूल्यमापन याच 45 दिवसाच्या अभ्यासक्रमावर राहील. ठीक आहे. धन्यवाद.